आपल्याला तरी लगेच फुटते बा. स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो आपण जाणार आहोत स्वराज्याची पहिली राजधानी आणि स्वराज्याचा जो पहिला किल्ला जिंकला तो किल्ले तोरणागडावर जाणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला हा व्हिडिओ खूप भारी आवडेल. चला तर जाऊया आता आपण गडाकडे. पहा मित्रांनो, सकाळी सकाळी सूर्यदेवाचे दर्शन झालेले आहे. आता आपण मित्रांनो सूर्योदय पाहून मित्रांनो आपण आपल्या तोरणा गडाकडे मित्रांनो प्रस्थान करणार आहोत आणि काहीच वेळात आपण गड सर करणार आहोत. चला तर जाऊया गडाकडे. मित्रांनो आता आपण पार्किंग एरियामध्ये आलो आहोत. तोरणा गडाच्या पायथ्याशी पहा, हे प्रशस्त पार्किंग आहे आणि आपल्या गाड्या इथं मित्रांनो आपण पार्क करून आपण आता तोरणा किल्ला सर करणार आहोत. चला आता आपल्या ट्रॅकिंगला सुरुवात करूया. अशी पायवाट आहे पहा गडाकडे जाण्यासाठी. तोरणागड सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत खुला राहील. मुक्कामासाठी तोरणागड बंद आहे पहा. असंच ह्या पुढे आपण पायवाट्याने जाणार आहोत गडावरती आणि खूप छान सकाळचं वातावरण आहे. या वातावरणामध्ये मित्रांनो तोरणागड आपण सहज चढू शकता. मित्रांनो या आपण गडावर जात असताना या गडाच्या पायथ्याला या डोंगर भागामध्ये पहा संपूर्ण वरईची शेती आहे. हे आपल्या गावाची आठवण करून देतात. आमच्या गावाला पण मित्रांनो अशी नाचण्याची शेती होती डोंगर भागामध्ये आणि ही गडावर जात असताना वरईची शेती आपण पाहत आहोत. या पूर्ण डोंगर भागाला मित्रांनो ही वरईची शेती आहे. या वरईच्या शेतीमधनं मित्रांनो ही पायवाट जात आहे. या पायवाटेने मित्रांनो आपण गडावरती जाणार आहोत. पुढे मित्रांनो अजून खडतर प्रवास आहे. तो खडतर प्रवास करत आपण गड सर करणार आहोत. ही पहा मित्रांनो मचाण आहे. शेतीचे रक्षण करण्यासाठी मित्रांनो रात्री इथं शेतकरी राहत असतात आणि शेतीचे रक्षण करतात मित्रांनो. हे पहा कशी आहे भारी. हे पहा मित्रांनो आता कारवीचं जंगल चालू झाले. सह्याद्रीमध्ये सर्वत्र मित्रांनो कारवी आढळते. कारवीचे अनेक प्रकार आहेत. ही उंच कारवी आहे. काही दिवसांनी ही उंच कारवी होणार आहे मित्रांनो. पहा आता छोटी आहे आणि या कारवीच्या दोन्ही साईडमधनं पायवाट आहे आणि त्या पायवाटेने आपण वर चाललो आहोत गडावरती. हा मित्रांनो पहा गुंजवणे डॅमचं दृश्य आहे आणि खूप मोठा जलाशय आहे पहा. हा मित्रांनो वेल्हे आणि राजगडच्या पायथ्याशी असलेल्या मित्रांनो सर्व गावांना पाणी पुरवतं. मित्रांनो आता आपली अर्धी चढाई झाली आहे आणि हे समोर पहा हे मेन डेस्टिनेशन आहे आपलं. आता काहीच वेळात मित्रांनो आपण तोरणा गडावर चढणार आहोत. खूप भारी वाटतंय मित्रांनो. ही मित्रांनो कोणती वनस्पती आहे पहा. हे फुल झाड आहे आणि काटेरी आहे. तुमच्याकडे या फुलांना काय म्हणतात सांगा. आणि खूप भारी वाटते मित्रांनो पाहून. अशी काटेरी वनस्पती आहे. मित्रांनो गडावरती जात असताना पायवाटेवरती मित्रांनो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. अशा या वेगवेगळ्या वनस्पती पाहण्यासाठी मित्रांनो आपण सह्याद्रीमध्ये फिरलं पाहिजे. ही पहा एक वेगळीच वनस्पती आहे. पूर्ण राऊंड झाले मित्रांनो. ही कोणती वनस्पती आहे याचे नाव सांगा. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक
जागेवरती जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांनो वनस्पती पाहायला मिळाल्या. या गडावरती जात असताना खूप वेगवेगळ्या वनस्पती पाहत आहोत आम्ही मित्रांनो. गडावर जात असताना मित्रांनो अशी पाय वाटेवरती रंगीबिरंगी फुलं आहेत पहा. खूप भारी वाटतात मित्रांनो. ही रानटी फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पहा. मित्रांनो पहा, हे भावाकडे तिरड्याच्या झाडाला आलेले हे फळ आहे पहा. आणि आता बघा कसं ते दाबलं ना तरी लगेच फुटते बघा. असे त्याच्यामधनं ते परत त्याचे बी आहेत त्या बाहेर पडतात बघा. एकदम असं लय भारी वाटतं मित्रांनो असे फोडण्यासाठी मित्रांनो. हे बघा टच टच आवाज येतोय बघा, कसं उडतंय, रबरासारखं आहे मित्रांनो. लय भारी वाटतं असे वेगवेगळ्या मित्रांनो रानामधले हे चमत्कार आहेत मित्रांनो. रबरासारखं असं फुटतं, ते भारी वाटतं ते बघा असं. आणि ह्याचे पुढच्या वर्षी मित्रांनो ह्याच्या परत ते तिरड्याची रोपं तयार होणार मित्रांनो. आता खरी चढण चालू झालेली आहे आणि इथूनच मित्रांनो दमचाक करणारी पायवाट. हे पहा असं आता इथून वर चढायचं आहे. ह्या खडकांवरनं वरती डायरेक्ट जाऊन मित्रांनो असं आपण गडावरती जाणार आहोत. चढण्यासाठी मित्रांनो अशी रेलिंग लावली. रेलिंगनी आपण आता वरती धरत वरती जाणार आहोत. लवकरच आपल्याला काही वेळातच आपण वर चढणार आहोत. हीच खरी चढण आहे. हा ना, बरोबर. वरती गड आहे. मित्रांनो अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत पहा पावसाळीवर जाण्यासाठी. आता पण त्याचा उपयोग होतो. पूर्ण कातळावरती कोरलेले. पायऱ्याने वर जायची. तुमचं काय YouTube चॅनल आहे? हो हो, काय नाव आहे? वैभव कोकणातील. त्याच्यावरनं मित्रांनो गिर्यारोहक येतात पा गड पाहून. मस्त गड आहे. हा ना, मस्त आहे एकदम. कधी गेलो तुम्ही? आम्ही 5:30 ला निघालो. सकाळी. सकाळी किती वेळ लागला वर फिरायला? आम्हाला 5:30. आता किती वाजले? सुरुवात किती वाजेल केली होती? 10 वाजले का? हा. आम्ही 9:30 पर्यंत फिरलो. अर्धा घंटा पहिले चालू केलं. हा ना, भारी वाटलं भारी एकदम. मित्रांनो. असे वर मित्रांनो गडप्रेमी आणि शिवप्रेमी मित्रांनो गड पाहून खाली उतरले. जाता सकाळी आले होते लवकर. खूप भारी मित्रांनो असे चढाई आहे मित्रांनो. हा हा मित्रांनो पहा, तीच ती मित्रांनो तोरणाची चढण आहे. ह्याच्यासाठी हे रेलिंग लावली. पावसाळा जरा अवघड आहे ना. हा भारी वाटते चढण्यासाठी. खरी चढत आहे मित्रांनो. गड चढण्याची मजा मित्रांनो वेगळीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्ये. तोरणागड पाहायचा असेल तर मित्रांनो प्रथम आपल्याला वेल्हे गावामध्ये यावं लागतं.
वेल्हे गाव हे पुणे शहरापासून 65 किलोमीटर अंतरावरती आहे. आपण मित्रांनो एकतर राजगड ते तोरणा हा ट्रॅकिंग करू शकतो आणि नाहीतरी डायरेक्टली आपण वेल्हे गावामधनं तोरणा किल्ल्यावर जाऊ शकतो. आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचणार आहोत. हे पहा. तर मित्रांनो असा होता आजचा तोरणाचा ट्रॅक. चढाई थोडी कठीण होती पण अनुभव खूप भारी होता. पुढच्या भागात आपण संपूर्ण किल्ला पाहणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ मिस करू नका. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ट्रॅकर मित्रासोबत शेअर करा आणि अशाच भटकंडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. शिवाजी महाराज की जय.